Hello everyone. Today we are discuss the calorimetry equipment. आज आपण काय करणार आहे ते जे काही कॅलोरीमीटर हे इक्विपमेंट आहे त्याचा आपण इंट्रोडक्शन, त्याचा जो काही यूज आहे, त्याच्यानंतर त्याचं वर्किंग, त्याचं प्रिन्सिपल आणि त्याचे जे काही प्रॅक्टिकल प्रोसेस आहे याच्यावरती आपण डिस्कस करणार आहे. तर सगळ्यात आधी कॅलोरीमीटर म्हणजे काय, तर त्याच्या नावातच आहे कॅलोरीमीटर, कलर प्लस मीटर, म्हणजे मेजर द इंटेन्सिटी ऑफ कलर. जे काही कलर सोल्युशन जे असतात त्यांची इंटेन्सिटी मेजर करण्यासाठी काय केलं जातं, हा कॅलोरीमीटर यूज केला जातो. मोस्टली हा कॅलोरीमीटर हे जे काही इक्विपमेंट आहे हे इक्विपमेंट बायोकेमिस्ट्रीमध्ये यूज केलं जातं. बायोकेमिस्ट्री जी आहे म्हणजे आपली क्लिनिकल लॅबोरेटरी असतात किंवा ज्या काही पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी असतात ज्याच्यामध्ये आपण काय करतो, ब्लड अनालिसिस असेल किंवा युरिन अनालिसिस असेल, जेवढे काही बायोलॉजिकल फ्लुइड्स असतात, बायोलॉजिकल फ्लुइडमध्ये ब्लड येतं, त्याच्यानंतर युरिन असेल, स्पायनल फ्लुइड असेल किंवा आपला सलायवा असेल, हे सगळे जे काही बायोकेमिकल फ्लुइड आहेत त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी किंवा त्याचं जे काही एस्टिमेशन जे आहे हे करण्यासाठी काय केलं जातं, हे कॅलोरीमीटर जे आहे ते यूज केलं जातं. हे जे कॅलोरीमीटर जे आहे ते वर्क कसं करतं, द ॲब्झॉर्प्शन ऑफ लाईट पासिंग थ्रू दी मीडियम ऑर पासिंग थ्रू दी सॅम्पल विच मेजर, म्हणजे जी काही लाईट ट्रान्समिट केली जाते त्या सोल्युशनमध्ये जेवढी लाईट ॲब्झॉर्ब केली जाते त्याच्यावरून आपण काय करत असतो, मेजर करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एखादा सपोज आता हे सगळं पॅथॉलॉजीमध्ये जास्त यूज केलं जातं. पॅथॉलॉजीमध्ये काय, सपोज एखाद्या पेशंटला सपोज आपण डायबिटीज मलायटस झालाय असं हे करू आणि त्याचं ज्यावेळेस आपण ब्लड जे आहे ते एक्झामाइन करत असतो किंवा त्याचं ॲनालिसिस करत असतो त्या ब्लडचं, मग त्यावेळेस आपण काय करतो, त्या पेशंटचं ब्लड सॅम्पल कलेक्ट करतो. बरोबर, आधी ब्लड सॅम्पल घेतल्यानंतर काय करणार आहे, आधी आपण त्या ब्लडमध्ये कुठले कुठले कन्स्टिट्यूएंट आहेत ते इन्व्हेस्टिगेट करणार आहे. मग ज्यावेळेस आपल्याला समजतं की याच्यामध्ये ग्लुकोज आपल्याला डिटेक्ट झालेला आहे, म्हणजे तो जो पर्सन आहे त्याला डायबिटीज मलायटस झालेला असेल म्हणून त्याच्या ब्लडमध्ये काय झालं, आपल्याला ग्लुकोज डिटेक्ट झालाय. बरोबर, मग त्याच्यानंतर आपण काय करतो, ते जे काही ब्लड सॅम्पल जे आहे, बरोबर, ते जे आहे ते किती अमाऊंटमध्ये झालेले, म्हणजे आपल्याला क्वांटिटेटिव्ह एस्टिमेशन करायचं आहे. बरोबर, जे काही कॅलोरीमीटर जे आहे हे काय असतं, क्वांटिटेटिव्ह एस्टिमेशन. बरोबर, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह मधला फरक समजतो, म्हणजे किती अमाऊंटमध्ये तो सबस्टन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे हे काय करायचं, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग ते जे काही ब्लड सॅम्पल जे आहे हे काय केलं जातं, ह्या कॅलोरीमीटरमध्ये ठेवून त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक वेवलेंथ असते, त्याला फिल्टर्स पण म्हणतात, त्याच्यामधून तो रेज जे आहेत ते काय केले जातात, पास केले जातात. मग त्याच्यामध्ये जितकं ग्लुकोज आहे तितकी लाईट काय होणार आहे, ॲब्झॉर्ब होणार आहे, आणि बाकीची जी लाईट आहे ती काय होणार आहे, पास होणार आहे. मग जेवढं ॲब्झॉर्बन्स ऑफ लाईट जो आहे तो काय केला जातो, त्याची रिडिंग जी आहे ती आपल्याला इथं समजते, त्याला ऑप्टिकल डेन्सिटी पण असं म्हणतात किंवा ॲब्झॉर्बन्स पण म्हणतात. मग त्याच्यावरून आपण कॅल्क्युलेशन करून काय करू शकतो, किती अमाऊंटमध्ये ग्लुकोज त्या ब्लडमध्ये आहे हे फाइंड आउट करू शकतो. ओके, समजलं ह्या कॅलोरीमीटरचं वर्क काय आहे. एकतर हे यूज फक्त बायोकेमिस्ट्रीमध्ये केलं जातं, म्हणजे जे काही आपली फार्मा फील्ड आहे त्याच्यामध्ये जे काही बायोकेमिस्ट्री म्हणजे जे काही पॅथॉलॉजी जे असतात, जेवढे काही बायोकेमिकल जेवढे काही फ्लुइड्स आहेत आपले हे इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी करतात. ओके, मग हे जे आहे कॅलोरीमीटरचं जे प्रिन्सिपल आहे हे कशाच्या बेसवर आहे, एक बियर्स अँड लॅम्बर्ट्स लॉ आहे. आपण याच्या आधी पण शिकला असाल बियर्स लॉ काय असतो आणि लॅम्बर्ट्स लॉ काय असतो. तर बियर्स आणि लॅम्बर्ट्स हे जे काही दोन सायंटिस्ट होते यांनी एक स्टेटमेंट आधी दिलेली, तर काय दिलेले, द absorption of light which is passing through the medium is directly proportional to the substrate concentration. म्हणजे जेवढी लाईट तो सबस्टन्स काय करतोय, ॲब्झॉर्ब करतोय, हे डायरेक्टली कशाच्या प्रोपोर्शनलशी आहे, त्याच्यामध्ये किती कन्स्टिट्यूएंट प्रेझेंट आहे किंवा किती सबस्टन्स प्रेझेंट आहे हा डायरेक्ट त्याच्याशी काय केला जातो, डायरेक्टली कसा असतो, त्याच्यासोबत प्रोपोर्शनल असतो. ओके, त्याच्या प्रिन्सिपलवरती हे कॅलोरीमीटर जे आहे ते काय करत असतं, वर्क करत असतं. ओके, आता हे जे आहे कॅलोरीमीटर हे डिजिटल ॲपॅरेटस आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त सॅम्पल घ्यायचे, त्याच्यामध्ये एक सॅम्पल होल्डर स्पेस दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ते सोल्युशन ठेवणार. बरोबर, सगळे जे काही युव्ही रेज असतात त्याच्यामधून पास केल्या जातात, आपल्याला डायरेक्ट काय भेटते, रिडिंग भेटते. तर याच्यामध्ये वर्किंग कसं होतं हे मी इथं ऑलरेडी तुम्हाला बोर्डवरती काढून टाकलेले. ओके, मग आता पहिल्यांदा काय करायचं असतं, आपल्याला हे मेन स्विच असते असं. ओके, आता हे मेन स्विच इथं आल्यानंतर ऑन केल्यानंतर हे चालू होणार. ओके, चालू झालं म्हणजे काय, लाईट सोर्स सुरू झालेला आहे. ओके, लाईट सोर्स सुरू झाल्यानंतर याच्यानंतर एक स्प्लिट्स असतात. तर हे स्प्लिट्स आणि ह्या लाईट सोर्सचं काय काम असतं, ज्यावेळेस आपण बटन टाकतो लाईटचं बल्ब सुरू होतो, म्हणजे हे काय असतात, पॉलीक्रोमॅटिक लाईट्स असतात, चारही दिशेने काय होती, लाईट जाते. पण आपल्याला काय करायचंय, एक मोनोक्रोमॅटिक लाईट घ्यायची, म्हणजे एक सिंगल बीम आला पाहिजे. हे जे स्प्लिट जे असतात ते काय करतात, की जी काही पॉलीक्रोमॅटिक लाईट आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, मोनोक्रोमॅटिक लाईट्समध्ये होतं. देन ह्या मोनोक्रोमॅटिक लाईट ज्या आहेत त्या कशावरती जातात, लेन्सवरती. ओके, ह्या कंडेन्सर लेन्स असतात त्या लाईटला कंडेन्स करतात,
लाईट जी आहे ती कशावरती येते, ह्या फिल्टर. हा फिल्टरचं काय काम असतं. ओके, तर हा जो फिल्टर आहे हा कलर ग्लास फिल्टर असतो. म्हणजे याच्या आधी सांगितले की कलोरीमीटर कशासाठी यूज करतात, जे काही कलर सोल्युशन जे आहेत त्यांच्यामध्ये किती अमाऊंट मध्ये सबस्ट्रेट जो आहे तो फाइंड आउट होतो. मग हे फिल्टर आपल्याला कशावर ऍडजस्ट करायचे असतात, जे सोल्युशन ज्या कलरचं आहे त्यानुसार. जर आता तुम्ही हे कलोरीमीटर जर पाहिलं तर याच्यावरती काय केलेलं आहे, इथं साईडनी कलर्स दिलेले आहेत. व्हायलेट कलर असेल, व्हायलेट ब्ल्यू असे कलर दिलेले आणि त्याच्या समोर जी आहे ती काय असते, त्याची वेव्हलेंथ असते. जर याच्यामध्ये अजून सेम एक स्पेक्ट्रोस्फोटोमीटर जे असतो सेम यासारखं वर्किंग करतात, त्याच्यामध्ये वेव्हलेंथ दिलेला असतात आणि याच्यामध्ये काय दिलेले तर कलर दिलेले. ओके, मग ज्या कलरचं आपलं सोल्युशन आहे त्या कलरचा आपण काय होतो, फिल्टर ऍडजस्ट करतो. ओके, म्हणजे जर तुम्हाला ब्लड अनालिसिस करायचे त्याच्यानंतर जर युरिन अनालिसिस असेल तर ब्लड अनालिसिस आणि युरिन अनालिसिस तुम्हाला जर वाटत असेल की फक्त रेड कलर आणि येलो कलरचे सोल्युशन असतात, बरोबर, तर तसं नसतं. जर ज्यावेळेस तुम्ही सपोज युरिन अनालिसिस करताय, युरिन मध्ये जर तुम्हाला ग्लुकोज डिटेक्ट जर झाला, बरोबर, तो डिटेक्ट करण्याआधी तुम्ही काय करत असता, एक टेस्ट करत असता. त्या टेस्ट करताना कुठला तरी एक रिएजंट ऍड करता. सेकंड इयरनी प्रॅक्टिकल केले असतील का, बरोबर ना. येलो कलर फॉर्म होतो, ग्रीन कलर फॉर्म होतो. मग त्या कलरचं फिल्टर काय करायचं असतं, आपल्याला ऍडजस्ट करायचं असतं. हे जे काही ग्लास कलर फिल्टर जे आहे ते स्पेसिफिक वेव्हलेंथची लाईट काय करतात, पास करतात. त्याच्यानंतर ही आहे कवेट्स. कवेट्स जे असतात त्या अशा असतात. ओके, हे जे कवेट्स आहे याचं जे काही ग्लास आहे, हा जो मटेरियल आहे त्याला क्वार्ट्ज मटेरियल पासून तयार झालेलं असतं. याच्यामध्ये ज्या काही लाईट ज्या असतात त्या काय केल्या जातात, पास केल्या जातात, बरोबर. जे काही आपले साधे तुम्ही बाकीचे इन्स्ट्रुमेंट पाहिले असतील ते कसे असतात, बोरोसिलिकेटेड ग्लासचे असतात. पण ह्या ज्या काही कवेट्स ज्या आहेत त्या कशापासून झालेल्या असतात, क्वार्ट्ज मटेरियल पासून झालेल्या असतात. यूज अँड थ्रू पण असतात, एका टाइपला यूज करतात. त्या प्लास्टिकच्या पण काही कवेट्स काय केल्या जातात, यूज केले जातात. हे जे आपल्याकडे अवेलेबल आहे ती फुली क्वार्ट्ज मटेरियलची. ओके, मग त्याच्यामध्ये आपण जे काही सॅम्पल फिल केलेलं आहे त्याच्यामधून काय होणार आहे, लाईट पास होणार आहे. ओके, त्याच्यामध्ये जितके सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन आहे तितकी लाईट काय होणार आहे, ऍब्झॉर्ब होणार आहे आणि बाकीची जी लाईट आहे ती काय होणार आहे, पास होणार आहे. ती लाईट कुठे पडते, ह्या फोटो सेल्स मध्ये पडतात. फोटो सेल्सचं काय नाव असतं, जी काही लाईट एनर्जी जी आहे विच इज कन्वर्टेड इनटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे ही जी लाईट आहे ती कशामध्ये कन्वर्ट केली जाते, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट केली जाते. आणि लास्टला जे काही गॅल्व्हनोमीटर जे आहे म्हणजे कुठलं, हे गॅल्व्हनोमीटर. इथं काय दिसतात आपल्याला, डायरेक्ट त्याची रिडिंग दिसते की किती लाईट काय झालेली आहे, ऍब्झॉर्ब झालेली आहे. त्याच्यावरून आपण त्या सॅम्पल मध्ये किती प्रमाणामध्ये सबस्ट्रेट आहे हे काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. आणि मोस्टली जर फार्माफिल मध्ये पाहिलं तर हे बायोकेमिस्ट्री जे काही क्लिनिकल लॅबोरेटरी किंवा पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी असतात त्याच्यामध्ये काय केलं जातं, हा यूज केला जातो. जेवढे आपले काही बायोकेमिकल फ्लुइड्स जे आहेत ते डिटेक्ट करण्यासाठी. ओके, समजल्याचं वर्किंग आणि प्रिन्सिपल. आता त्याचं तुम्हाला फर्स्ट हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे त्याचे नाव सांगून द्यायचे काय काय आहे. हे जे आहे याला कॅलिब्रेशन नॉब किंवा स्लोप नॉब पण म्हणतात. त्याच्यानंतर हे गॅल्व्हनोमीटर एक आहे. इथे एक मेन स्विच दिलेले ऑन आणि ऑफ करण्यासाठी. आणि हे जे आहे हे काय फिल्टर्स आहेत. ओके, हे जे दिसते तुम्हाला दिसते काय पाठीमागं, हे जे दिसते हे काय आहे, फिल्टर्स आहेत. आणि हे जे आहे याला म्हणतात सॅम्पल होल्डर. ओके, जर आता तुम्ही जर पाहिलं आता हे ऑन केल्यानंतर इथं काय होते, लाईट सोर्स सुरू होते. जर इथं फिल्टर ऍडजस्ट केला, आता मी 62 ला फिल्टर ऍडजस्ट केलाय आणि 62 ला आहे येलो कलर. जर तुम्ही इथून वरून जर डोकं पाहिलं तर येलो कलरची लाईट दिसते. त्याच्यानंतर हा फिल्टर सपोज मी चेंज केला आणि 45 वर आणला तर काय होतं, इथं ग्रीन कलरची लाईट दिसते. तुम्ही त्याच्यानंतर ज्यावेळेस प्रॅक्टिकल परफॉर्म करून बघतात त्यावेळेस तुम्ही पहा इथं जे आहे हे लाईट चेंज होतात. इथं कलर पण काय होतं, लाईटचा चेंज होतो. म्हणजे हे फिल्टरचं काय काम असतं, मगाशी सांगितल्याप्रमाणे काय असतं, ते ग्लास कलर फिल्टर असतात जे की स्पेसिफिक वेव्हलेंथची काय करतात, लाईट पास करतात त्यांच्या फिल्टरमध्ये. ओके, तर आता फर्स्ट काय करणार आपण, फर्स्ट सगळ्यात आधी काय करायचं कॅलिब्रेशन करतो, बरोबर. आता ही ज्यावेळेस मी कवेट्स लिहिते त्यावेळेस आता धरायची पण एक टेक्निक असते. मी जर अशी धरली तर काय होणार आहे, माझे जे काही फिंगरप्रिंट्स आहेत याला लागतील, बरोबर. जी काही लाईट पास होणार आहे थोडीशी काहीतरी लाईट काय होणार आहे, त्याला ऑब्स्ट्रक्शन निर्माण होणार आहे. मग आपला रिझल्ट त्याच्यामुळे चुकू शकतो, बरोबर ना. आपण काय करतोय, डायरेक्ट ब्लड अनालिसिस करतोय, किती अमाऊंट मध्ये ग्लुकोज आहे हे फाइंड आउट करतोय. मग मे बी काय होऊ शकतं, रिझल्ट आपला चुकू शकतो. धरताना एक तर याला इथं वरती धरायचं, इथे व्हाईट कलरची एक ही दिलेली पा इथपर्यंत आपल्याला सॅम्पल काय करायचं असतं, फिल करायचं असतं. एक तर तुम्ही काय करू शकता, वरती धरू शकता किंवा अशी डायरेक्ट खाली धरू शकता. ओके, आता फर्स्ट आपण काय करणार, हे काय प्लेन वॉटर आहे, सिंपल डिस्टिल वॉटर आहे. यानं काय करायचं, ऍड करायचं. ओके, त्यावेळेस तुम्ही डिस्टिल वॉटर ऍड करता.
कुठपर्यंत आलं पाहिजे ही जी काही व्हाईट लाईन आहे त्याच्याबरोबर थोडंसं खाली. ओके, हे झाल्यानंतर सिंपल जे काही टिश्यू पेपर किंवा फिल्टर पेपर असतात त्यांना काय करायची की क्लीन करायची. जे काही एक्स्ट्रा बाहेर जे लागलेलं आहे ते काय करणार आपण क्लीन करणार. ओके, त्याच्यानंतर क्लीन केल्यानंतर काय करायचं सॅम्पल होल्डर जे आहे त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं. ओके, आता आपल्याला हे सिंपल कशाने करतोय आपण प्लेन डिस्टिल वॉटरनं काय करतोय प्रॅक्टिकल करतोय. पण जे काही आपल्याला मेन प्रॅक्टिकल करायचं असतं आधी त्याचा फिल्टर आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे. आता हे जे आणलेलं आहे हे कलर सोल्युशन हे आहे पोटॅशियम परमॅंगनेटचं. ओके, हे 50% सोल्युशन तयार केलेली आहे मी 0.5 ग्रॅम 100 ml ऑफ वॉटर. ओके, हे 50% ऑलरेडी तयार करून ठेवलेले आहे. तुम्ही याच्याऐवजी कुठलं पण एखादं कलर सोल्युशन घेऊ शकता. याचा कलर कुठला आहे व्हायलेट कलर आहे. तर व्हायलेट कलर जो आहे याच्यामध्ये दिलेला आहे 40. म्हणजे आपल्याला 40 ला काय करायचा फिल्टर ऍडजस्ट करायचा. ओके, हा झाला 40 ला फिल्टर ऍडजस्ट. आता काय करायचं आपल्याला हा जो कॅलिब्रेशन नॉब जो आहे त्याला काय करायचा 0 ऍडजस्ट करायचा. 0 ऍडजस्ट झाल्यानंतर काय करायचं सिम्पली हे जे आहे ते वॉटर काढून घ्यायचे. त्याच्यामध्ये मेन जे काय आपलं आहे सॅम्पल कुठलं सॅम्पल आहे कुठले जे तुमचं डिटेक्ट करायचं आहे तुम्हाला ते घ्यायचं आणि ते ऍड करायचं. त्याला डिस्टर्ब करायचं नाही कारण आपण याच्या आधी ऑलरेडी काय केलेले कॅलिब्रेशन केलेले. परत काय करणार आहे तर त्याला क्लीन करून घ्यायचं. का क्लीन करतोय आपण हे कारण हे जे काही आहे जर याला कुठली दुसरी जरी इम्प्युरिटी असेल किंवा आपले साधे फिंगरप्रिंट्स जरी लागले तरी काय होतं जे काही UV रेज याच्यामधून पास होणार आहेत ते काय होतं त्याला ऑब्स्ट्रक्शन येतं. त्याच्यामुळे पण काय होऊ शकते रीडिंग चुकू शकते. ओके, सिम्पली याच्यामध्ये काय करायचं ठेवून द्यायचं. ओके, आता हा जो आलेला आहे हा करायला याचा 1 रीडिंग आलेली आहे. आधी आपण किती वरती ऍडजस्ट केलेली आहे 0 वरती केलेली आहे. याच्यावरून काय करायचं आपल्याला फक्त याला काय करायचं असतं ज्यावेळेस तुम्ही हे करताना त्याला डिस्टर्ब करायचं नाही कारण हा जो फिल्टर जो आहे हा जर फिल्टर चेंज झाला तर काय होणार आहे त्याच्या रीडिंग पण चेंज होतात. आता मी आधी कुठं ऍडजस्ट केलेलं आहे 40 वरती ऍडजस्ट केलेला आहे व्हायलेट कलरला. आता सपोज जर मी याची फिल्टर जर याची जर रीडिंग ही जर चेंज झाला तर काय होतं याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. ओके, त्याच्यामुळे काय करायचं याला आणि याला एकदा का वॉटर मी आपण काय केलं कॅलिब्रेशन केलं तर परत काय करायचं असतं चेंजेस करायचे असतात. ओके, नंतर मग तुम्ही जे आहे ती रीडिंग घेऊ शकता. फक्त प्रत्येक वेळेस जितक्या वेळेस तुम्ही रीडिंग घेताल तितक्या वेळेस काय करायचं तो 0 जो आहे तो ऍडजस्ट करायचा. सपोज मी जर दुसरी कुठलं जागा सॅम्पल घेतली दुसऱ्या कलरचं तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस मला काय करायचं असतं हे जे आहे ते चेंज ज्यावेळेस मला दुसरी एखादी रीडिंग घेतली त्यावेळेस परत मला काय करावं लागतं 0 जो आहे किंवा वॉटरनं एकदा काय करावं लागतं त्याचं कॅलिब्रेशन करावं लागतं. ओके, समजलं. हे आहे कलोरीमीटर आणि हे त्याचं वर्किंग आणि प्रिन्सिपल. कोणाला करायचंय का समोर पाहायचंय का त्याचा यूज समजलाय का काय आहे कशासाठी यूज होतो याचा. नेक्स्ट टाइम पासून आपल्याला जे काही तुम्ही आता प्रॅक्टिकल करणार आहे युरिन अनालिसिस आपलं स्टार्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त डिटेक्ट करताय बरोबर ना की त्याच्यामध्ये ग्लुकोज प्रेझेंट आहे किंवा हे ॲबनॉर्मल कन्स्टिट्यूएंट आहे. मग आता ते किती अमाऊंटमध्ये आहे म्हणजे किती क्वांटिटीमध्ये आहे ते फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं असतं आपल्याला याचा यूज करायचा. बायोलॉजिकल फ्लुइड्स असतात. बायोलॉजिकल फ्लुइडमध्ये ब्लड येतं त्याच्यानंतर युरिन असेल स्पायनल फ्लुइड असेल किंवा आपला सलायवा असेल हे सगळे जे काही बायोकेमिकल फ्लुइड आहेत त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी किंवा त्याचं जे काही एस्टिमेशन जे आहे हे करण्यासाठी काय केलं जातं हे कलोरीमीटर जे आहे ते यूज केलं जातं. हे जे कलोरीमीटर जे आहे ते वर्क कसं करतं द ॲब्झॉर्प्शन ऑफ लाईट पासिंग थ्रू दी medium or passing through the sample which measure म्हणजे जी काही लाईट ट्रान्समिट केली जाते त्या सोल्युशन मध्ये जेवढी लाईट ऍब्झॉर्ब केली जाते त्याच्यावरून आपण काय करत असतो मेजर करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एखादा सपोज आता हे सगळं पॅथॉलॉजीमध्ये जास्त यूज केलं जातं. पॅथॉलॉजीमध्ये काय सपोज एखाद्या पेशंटला सपोज आपण डायबिटीज मलायटिस झालाय असं हे करतो आणि त्याचं ज्यावेळेस आपण ब्लड जे आहे ते एक्झामाइन करत असतो किंवा त्याचं अनालिसिस करत असतो त्या ब्लडचं. मग त्यावेळेस आपण काय करतो त्या पेशंटचं ब्लड सॅम्पल कलेक्ट करतो बरोबर. आधी ब्लड सॅम्पल घेतल्यानंतर काय करणार आहे आधी आपण त्या ब्लडमध्ये कुठले कुठले कन्स्टिट्यूएंट आहेत ते इन्व्हेस्टिगेट करणार आहे. मग ज्यावेळेस आपल्याला समजतं की याच्यामध्ये ग्लुकोज आपल्याला डिटेक्ट झालेला आहे म्हणजे तो जो पर्सन आहे त्याला डायबिटीज मलायटिस झालेला असेल म्हणून त्याच्या ब्लडमध्ये काय झालं आपल्याला ग्लुकोज डिटेक्ट झालाय बरोबर. मग त्याच्यानंतर आपण काय करतो ते जे काही ब्लड सॅम्पल जे आहे
बरोबर. ते जे आहे ते किती अमाऊंट मध्ये झालेली म्हणजे आपल्याला क्वांटिटेटिव्ह एस्टिमेशन करायचं आहे. बरोबर. जे काही कलोरीमीटर जे आहे हे काय असतं क्वांटिटेटिव्ह एस्टिमेशन.